नमस्कार सर्वांना, कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज अगदी अशी सकाळपासून व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. सकाळी उठल्या उठल्या आपलं जे काही रुटीन असतं तर तेच इथे माझं चालू आहे. म्हणजे बघा, अगदी सकाळी उठल्या उठल्या ना जे घरकाम आहेत तर त्यांच्या मागे लागण्यापेक्षा स्वतःचं 5-10 मिनटाचं जे काही रुटीन असतं तर ते रुटीन आधी सेट करा आणि त्यानंतर मग घरकामाचं जे ओझं आहे तर ते आपल्या डोक्यावर घ्यायचं. नाहीतर आपण काय करतो की उठल्या उठल्या अगदी डोक्यामध्ये ना कितीतरी कामांचं ओझं घेऊन आपण सकाळी उठतो की सकाळी हे करायचं आहे, ते करायचं आहे, टिफिन करायचा आहे, घरकाम करायचं आहे. पण बघा, घरकाम हे रोजचेच आहेत, एकही दिवस न चुकणारं हे जे काम आहे ना तर ते खरंच एकही दिवस चुकत नाही. पण सकाळी उठल्या उठल्या आपण जर घरकामांचं ओझं आणि घरकामांचं दडपणच घेऊन उठलो तर आपला अख्खा दिवस बघा तशाच याच्यात जातो. आणि मी तर म्हणेन की सकाळी सकाळी तुमची जी सकाळ आहे तर त्यावर तुमचा अख्खा दिवस डिपेंड असतो. तर त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या 2 मिनिट 5 मिनिट स्वतःसाठी थोडेसे काढायचे. तुम्हाला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात तर आधी त्या करायच्या किंवा अगदी रिलॅक्स असं 2 मिनिट स्वतःसाठी म्हणजे बसायचं आणि त्यानंतर मग तुमच्या घरकामांना सुरुवात करायची. कारण बघा, सगळ्यांनाच माहिती आहे की जे घरकाम आहेत तर ते ओझं जरी नसलं तरी घरकामांसोबतचं जे रुटीन आहे तर ते थोडंसं हेक्टिकच असतं. आणि याच्यामध्ये बघा असं होतं की आपण स्वतःसाठी 2 मिनटंसुद्धा काढू शकत नाही जेव्हा आपण घरकामांना लागतो. तर त्यामुळे आधी थोडंसं ना रिलॅक्स व्हायचं आणि त्यानंतर मग आपले जे घरकाम आहेत तर ते करायला सुरुवात करायची. तर माझी ना उठल्या उठल्या सकाळी सवय आहे, म्हणजे अगदी उठल्यापासूनचा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. माझी ना सकाळी सकाळी सवय आहे की थोडंसं ना कोमट पाणी घेते आणि त्यामध्ये लिंबू वगैरे किंवा शहद वगैरे, म्हणजे लिंबू आणि शहद दोन्हीही पिळते त्यामध्ये आणि ते पिते. कारण सकाळी सकाळी उठल्या उठल्या आपण चहा घेतो आणि ती जी सवय आहे तर ती खरंच खूप खराब सवय आहे. मुळात ना चहा जो आहे तर तोच खूप खराब असतो आपल्या शरीरासाठी. पण चहाशिवाय ना खरंच दिवसाची सुरुवात होत नाही. चहाशिवाय शरीरामध्ये एनर्जी येत नाही. आणि माझंसुद्धा तसंच आहे की चहा घेतल्याशिवाय मला अजिबात फ्रेश वाटत नाही. पण चहा घ्यायच्या आधी ना थोडंसं कोमट पाणी घेते मी आणि त्यानंतरच मग चहा घेते. उठल्या उठल्या सकाळी सकाळी डायरेक्ट चहा कधीही घ्यायचा नाही. आधी छान असं कोमट पाणी पिऊन घ्यायचं. कोमट पाणी जर तुम्ही नसेल पीत तर आधी थंड पाणी पिऊन घ्यायचं आणि त्यानंतर मग म्हणजे जे नॉर्मल पाणी असतं तर ते प्यायचं आणि त्यानंतर मग जी चहा आहे तर ती घ्यायची. तर चला, सकाळचा आपला जो वेळ असतो, जो 5 मिनटं म्हणा किंवा 2 मिनटं म्हणा, तर तो मी माझ्या स्वतःसाठी ठेवते आणि त्यानंतर मग घरकामांना सुरुवात केली आहे. आज ना मला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे आणि त्याआधी घरातले जी काही कामं आहेत तर सगळे तर नाही म्हणणार, पण जे जे महत्त्वाचे कामं आहेत तर ते मी करायला घेतले. आधी झाडांना पाणी टाकून घेतलं, कारण मग आपण बाहेर गेलो की मुलांच्या लक्षात काही राहत नाही झाडांना पाणी टाकायचं. तर म्हणून मग किचनची जी बाल्कनी होती तर त्या एका बाल्कनीमध्ये झाडांना पाणी टाकून घेतलं आणि त्यानंतर काल ना कपडे थोडेसे उशिरा धुतले होते. म्हणजे परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की परवाच्या दिवशी घरी पाहुणेसुद्धा होते आणि त्यानंतर सायंकाळच्या वेळेला आम्ही डीमार्टला गेलेलो होतो. तर दिवसभर ना कपडे काही मी मशीनला लावलेच नव्हते. तर त्या दिवशी सायंकाळच्या वेळेला कपडे मी मशीनला लावले आणि रात्रीच्या वेळेला ते सुकत घातले होते. आणि सध्याचं माझं जे रुटीन आहे तर ते सध्या बघा ना असंच चालू आहे की कधी पाहुण्यांचं येणं जाणं किंवा कधी अचानक मला बाहेर जावं लागतं, कधी कुठे कार्यक्रम असतात, कधी काही असतं. तर बघा, या सगळ्यांसोबत ना म्हणजे घरकाम किंवा जे माझं रुटीन आहे तर ते व्यवस्थित सेट होतच नाही आहे. झाडांची अवस्था तुम्ही इथे बघू शकत असाल. कालच्या दिवशी झाडांना पाणी टाकायला वेळ काही मिळाला नव्हता आणि आजसुद्धा बाहेर चाललेली आहे. रात्री घरी वापस येणं होणार किंवा नाही होणार या गोष्टीची गॅरंटी नाहीच. पण म्हटलं चला आधी ना झाडांना पाणी टाकून घेते. इथे या चिमणीने जे घरटं बनवलेलं आहे, चिमणी नाहीच आहे ही, याला काय बोलतात मलाही नाही माहिती. पण
इथे हे जे घरटं बनवलेलं आहे, तर एका गोष्टीने इतक्याने चांगलं झालं की झाडांमध्ये जेव्हा ही घरटं बनवते ना, तर माझी ना झाडं खराब करून ठेवते. पण इथे म्हणजे खाली जागेमध्ये तिने घरटं बनवलं, तर झाडांना पाणी टाकण्याला थोडासा प्रॉब्लेम होतो. पण जर मी इथे झाडांना पाणी टाकलेलं नाही तर माझी 4 झाडं खराब होणार. कारण मी त्या 4ही झाडांनाच्या कुंडीमध्ये जेव्हा पाणी टाकते आणि तिच्यावर थोडंसं पाणी उडलं की तिची फडफड चालू होऊन जाते. पण म्हटलं चला झाडांना तरीही पाणी घालू शकते, कारण डायरेक्टली झाडांमध्ये तिचं घरटं नाहीच आहे. झाडांचं काम आटोपलं पुन्हा आणि त्यानंतर ना किचनचं काम म्हणजे स्वयंपाक पाणी वगैरे बनवायचं होतं. पण त्याआधी आदल्या दिवशी मी डीमार्टला गेलेली असताना तिथून ना काही सामान मी आणलेलं होतं, किराणाचं ग्रॉसरी सामान वगैरे काही, म्हणजे ग्रॉसरी जी आहे ती काही संपलेली होती म्हणण्यापेक्षा म्हणजे बघा काही जे एक्स्ट्राचं सामान असतं ना, जशा काही डाळी वगैरे असतात किंवा मूग मोठ म्हणजे जी मटकी आपण ज्याला म्हणतो, तर त्या ना संपलेल्या होत्या. जे बेसिक सामान असतं ते तर मी किराणा दुकानातून घेऊन येते. पण इथे बघा काही गोष्टी काय होतात की स्वस्तामध्ये मिळतात, किंवा मग कधी असं होतं की आपण सहजच एक फेरफटका म्हणून मारायला जातो आणि ज्या गोष्टी आपल्याला परवडण्यासारख्या असतात तर त्या मी घेऊन येते. तर जेव्हा कधी आपण म्हणजे मूग मटकी किंवा ज्या काही डाळी वगैरे घेतो तर त्या पॅकेटमध्ये बंद असलेल्या घेतो तिथे. पण खरं सांगू, तिथे पॅकेटमध्ये बंद असलेली मूग मटकी म्हणा किंवा जी चवळी वगैरे असते तर ती ना महागामध्ये पडते. आणि तिथेच बघा त्याच सेक्शनमध्ये ना खुल्या ड्रममध्ये ना हे सामान ठेवलेलं असतं, तर ते सामान आपल्याला ना स्वस्तामध्ये पडतं. तर तिथूनच मी मूग मटकी आणि काही डाळी म्हणजे मुगाची डाळ किंवा उडदाची डाळ मसूरची डाळ या सगळ्या डाळी मी तिथून घेऊन आलेली होती. चण्याची आणि तुरीची जी डाळ आहे तर ती मी वर्षभराचीच भरून ठेवते. तुमच्यासोबत व्हिडिओ शेअरसुद्धा केलेला होता मी, तर त्यामुळे त्या डाळींची काही टेन्शन राहत नाही. इकडे मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि सोबतच स्वयंपाकसुद्धा म्हणजे माझा चालू आहे इथे. कारण बाहेर जायचं असेल तरी मुलं घरी असतात, तर जो स्वयंपाक आहे तर तो माझ्याच्याने जितका जमेल तितका आटोपण्याचा प्रयत्न म्हणजे आज माझं चालू आहे. प्रत्येक वेळेला पूर्ण सगळा स्वयंपाक जो आहे तर तो आटोपून जाते. पण मुलांना भाजी वगैरे बनवता काही येत नाही, त्यामुळे मग जी भाजी वगैरे आहे तर ती इथे मी फोडणी करून चालले, म्हणजे फोडणी करण्याचं काम माझं चालू आहे. आणि त्यानंतर बाकीचं जे घरकाम आहे तर ते सुद्धा आज मी तसं स्किप करून जाणार आहे. कारण बघा आपल्याला कुठे जायचं असेल त्यावेळेला आपण काय करतो की घरातले A to Z सगळेच कामं आपण आटोपून जाण्याचा प्रयत्न करतो. पण या सगळ्या गोष्टीमध्ये बघा आपली ना किती फरफट होते आणि आपल्या मागे किती धावपळ होते. आता एक विचार करा की आपल्याला 7:30 पावणे 8ला घरून निघायचं आहे किंवा 8पर्यंत जरी निघायचं आहे, तर सगळे घरकामं आणि त्यातल्या त्यात किती दिवसापासून जर तुमचं रुटीन विस्कटलेलं असेल तर अख्खेच्या अख्खे जे घरकाम आहे तर ते करून जाणं पॉसिबल होत नाही. त्यामुळे मग आज तरी मी विचार केलेला की घरकामांच्या मागे दगदग करण्यापेक्षा आणि स्वतःच्या जीवाला त्रास देण्यापेक्षा जितकी कामं होतील तितकेच मी आज आटोपून जाणार आहे. आणि बाकीचे जे कामं आहेत तर जेवढे कामं मुलांच्यानी जमतील तेवढे ते करणार, आणि बाकी म्हणजे काही कामं जर स्किप झाले तर ते उद्या येऊन किंवा सायंकाळला येऊन मी ते बघणार म्हणून. कारण नुसत्या या कामाच्या मागे बघा आपण ना म्हणजे काम जे आहे तर ते जीवनभर काही संपणारे नाही आहेत. असं नाही की तुम्ही आज घर स्वच्छ केलं आणि उद्याला स्वच्छ करावं लागणार नाही. कामं जे आहे तर ते आपल्या मागे रोजचेच असतात. पण कधी ना कुठे जायचं असेल तर मी तर म्हणेन की सगळेचे सगळे कामं आटोपण्यापेक्षा ना काही सोडून देणं जास्त बेटर असतं. तर चला किचनचं सगळं काम आटोपलं आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून माझी जी तयारी आहे तर ती सुरू आहे. कुठे बाहेर जायचं असेल, जॉब करणाऱ्या असो किंवा आपण ज्या होममेकर असो, कुठे बाहेर जायचं असेल तर स्वतःला थोडंसं नीटनेटकं करूनच जायचं. कारण बघा तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने बघता यावर तुमचं अस्तित्व अवलंबून असतं. तर त्यामुळे कधीही बाहेर जायचं असेल किंवा घरीसुद्धा राहायचं असेल तर स्वतःला थोडंसं नीटनेटकंच ठेवायचं आणि थोडंसं म्हणजे व्यवस्थित राहायचं. नाही तर आपण कधी काय होतं की अगदी असे ना गबाळासारखे राहतो, पण त्यामध्ये आपला जो आत्मविश्वास आहे तर तो डाऊन होतो. तर त्यामुळे थोडंसं स्वतःला नीटनेटकंच ठेवायचं. चला आटोपली सगळी तयारी आणि 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत. निघतो आता कारण स्टेशनवर जायचं आहे आणि तिथून ट्रेन पकडायची आहे. तर चला तिकडून आल्याच्यानंतर रात्री मग मी तुमच्यासोबत बोलते.
तर चला आटोपलं आहे सगळं आणि आता चालली आहे बाहेर. तर आजच्या या व्हिडिओ थ्रू मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की नुसते कामं करत बसण्यापेक्षा कधी ना काही गोष्टी सोडून देणं सुद्धा चांगलं असतं, आपल्यासाठी सुद्धा आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय.